नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज काही वाईट अनुभव शेतकऱ्यांचे जे काय आहेत आम्हाला आलेले ती खंत तुमच्यासोबत शेअर करायची आहे। उधारी हा व्यापाराचा कुठलाही हिस्सा नाही, व्यापाराचा कुठलाही भाग नाही। फक्त आपले आणि संबंध चांगले आणि तुम्ही व्यावहारिक आहात याच्यामुळे आम्ही आपल्या लोकांना थोड्याफार प्रमाणात उधारी देत असतो। त्या उधारीला कुठलाही व्याज नसते, कुठलाही इंटरेस्ट नसते आणि त्या उधारीचे रेट हे पण वेगळे नसतात किंवा नगदीला वेगळे रेट आणि उधारीला वेगळे रेट हे असं आम्ही कधी करत नाही। आणि उधारीवाल्यांना सुद्धा तेच प्रॉडक्ट देतो जे नगदीवाले शेतकऱ्यांना देतो किंवा त्यांना रिझल्टसुद्धा येत असतात। परंतु जेव्हा आम्ही फोन करतो त्यावेळेस फोनवरती त्यांना जे काय वसुली आमची आता मार्च महिना आहे, मार्चपर्यंत वसुली येत नाही आणि त्यांना फोन केल्यानंतर एक मोठं दुःख होते। काही लोक ॲरोगंटली आमच्या प्रतिनिधींना उत्तरं देतात आणि ते उत्तरं आम्ही यावर्षी वहीवरती लिहून ठेवलेले आहेत। जवळपास 10-10, 15-15 वेळा आम्हाला लोकांना फोन करावा लागतो उधारीकरिता। याची मोठी खंत आहे। उधारी म्हणजे हे काही कुठल्या म्हणजे गोष्टीसाठी आमच्यासोबत काही बांधिलकी नसते, उधार आम्ही दिलंच पाहिजे म्हणून। फक्त तुमचे समान आणि तुम्ही चांगले व्यावहारिक आहात असे आम्हाला वाटते, त्यामुळे आम्ही देतो। तेच तुमचं जे काय आहे आमच्या मनात असलेला आदर या गोष्टीमुळे कदाचित कमी होऊ नये। आणि काही लोक तर एवढे ॲरोगंट आहेत, नाव नाही घेऊ शकत मी, असे आपलेच लोक आहेत की त्यांना जर म्हटलं की यार लांबा लागली तुमची उधारी, तुमच्या घरी आम्हाला माणूस पाठवा लागेल उधारी वसूल करण्यासाठी, तर ते म्हणतात बिंदास माणूस पाठवा। म्हणजे हे किती बेशरमपणाचे लक्षण आहे हे आपल्याला लक्षात येईल। तरी मित्रांनो, माझीच नाही कोणाची जरी उधारी असली तरी ही उधारी वेळेत जर दिल्या गेली तुमच्याकडनं तर त्याचा सुद्धा व्यापार व्यवस्थित चालेल आणि तो व्यापारी चांगल्या निविष्ठा तुम्हाला पुरवठा करेल आणि तुम्हाला सातत्यानं वापस पुढच्या सीझनमध्ये लागणारे मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून देईल। धन्यवाद। थोडी काळजी घ्या। आपण आणलेले उधारीचं जे काय माल आहे हा त्या व्यापाऱ्याला कधी फुकट येत नसतो, त्याला सुद्धा पैसे द्यावे लागत असतात आणि आपल्या उधारी न दिल्यामुळं कदाचित त्यांचं दिवाळी निघू शकते, त्याच्या कुटुंबावर विपरीत परिणाम येऊ शकतो। त्याचे जबाबदार आपण बनू नये असे मला वाटते। धन्यवाद। माझ्या शब्दाचं वाईट वाटू नये ही एक शोकांतिका आहे। मला तुमच्याबद्दलचा जो आदर आहे तो माझ्या मनातला आदर कमी होऊ नये म्हणून मी तुमच्यासमोर ही खंत मांडत आहे। धन्यवाद। मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर।